गटारी स्पेशल मटण, चिकन खातात, पण काही घरांमध्ये एखाद वेळेस गृहिणी खात नाही किंवा बनवतही नाही. मग बाहेरून आणलं जातं, पण बाहेरून आणण्याची आणि घरात बनवण्याची, खाण्याची काही वेगळीच मज्जा असते. तसेच माझ्या मैत्रिणीही आज मला 1 किलो चिकन रस्सा बनवण्याची ऑर्डर दिली आहे. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण 1 किलो गावरान कोंबड्याचं चिकन बनवतोय. अगदी झणझणीत. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे हे गावरान चिकन घेतले आहे. गावरान चिकन म्हणजे एक अख्खा गावरान कोंबडा घेतला होता. तर वजनी तो कोंबडा 1 किलो 420 ग्रॅम एवढा होता. सर्व साफ करून घेतले. तेव्हा चिकनचे पीस किंवा चिकन सर्व हे 1 किलो 100 ग्रॅम एवढे भरले. म्हणजे पाव किलो वजन सर्व साफसफाईने कमी झालं. आणि जी मुंडी होती, पाय होती, ते आम्ही त्यांनाच देऊन टाकले. तर तेही धरून म्हणजे 1 किलो 150 ग्रॅम एवढं आलं असतं. पण ते पाय आणि मुंडी काढून 1 किलो 100 ग्रॅम एवढे हे चिकन आहे. चिकन 2 ते 3 पाण्याने चांगलं धुवून घेतलं. म्हणजे इथे कोंबडा कापल्यावर तो असा भाजून देतात आणि भाजून मग याच्या अशा फोडी केल्या जातात. म्हणजे अगदी वरची चमडी काढत नाही, भाजून मग त्याच्या फोडी केल्या जातात. तर एक 2-3 पाण्याने किंवा 3-4 पाण्याने चांगलं चोळून धुवून घेतलं आणि धुतल्यानंतर चांगलं पाणी निथळल्यावर यात 2 चमचे हळद, 1 ते 1.5 चमचा एवढे मीठ घातले आणि अगदी 2 ते 3 थेंब लिंबाच्या रसाचे. नाही घातले तरी काही हरकत नाही, पण गावरान चिकन आहे, शिजायला थोडासा वेळ घेतो आणि याला वरची चमडी असते म्हणून थोडासा लिंबाचा रस घातला आणि जास्त न मुरू देता एक कांदा चिरेपर्यंत 5-10 मिनिटंच हळद मिठात ठेवलं. त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा, 7-8 लसूण पाकळ्या, मुठभर कोथिंबीर, एक हिरवी मिरची बारीक अशी पेस्ट करून घेतली. त्यानंतर आता गॅसवर कढई ठेवून यात पोहे खाण्याचे एक 4 ते 5 चमचा एवढे तेल घातले. वजनी म्हणाल तर एक 40 ते 45 ml एवढं तेल असेल. तेल गरम झाल्यावर यात खडे मसाले घातले. अर्धा ते 1 इंच दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 काळी मिरी, 3-4 लवंगा आणि एक चक्री फूल. एक तमालपत्रही घालू शकता असेल तर. त्यानंतर खडे मसाले परतल्यावर चिरलेला कांदा घातला. कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतत आला तेव्हा आपण जी पेस्ट करून घेतलेली हिरवी मिरची, आले लसूण कोथिंबीरची ती घातली. इथे मी एकच हिरवी मिरची घातली आहे. मुले खात असेल नाही घातलं तरीही चालेल. पण हा जो सूप आहे फार टेस्टी असा होतो खड्या मसाल्यांनी आणि कोथिंबीर, आले लसूण मिरचीच्या पेस्टने. तर सर्व चांगलं परतल्यानंतर आता यात हळद मिठातलं चिकन घातलं आणि चिकन मोठ्या आचेवर चांगलं यात परतवून घेऊयात. इथे तेल थोडंही कमी वापरलं तरीही चालेल. गावरान चिकन आहे, चिकनला आधीच चरबी असते आणि तेलही सुटतं, म्हणून मी एक 40 ते 45 ml एवढं तेल घातलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार तेल कमी अधिक करू शकता. आता चांगलं हे मोठ्या आचेवर परतवल्यानंतर यावर झाकण ठेवलं. गॅसची आच थोडी मध्यम ते मंद आचेवर केली. झाकण ठेवून यात ताटात बसेल एवढे पाणी घातले. तर हे चिकनला स्वतःचं अंगचं पाणी सुटलं आहे. आता अजून आपण मोठी आच करूयात आणि मोठ्या आचेवर अजून 2 ते 3 मिनटं हे चांगलं उलटपालट करून घेऊयात. म्हणजे चांगलं हे परतवून घेऊयात. जेही चिकनचं अंगचं पाणी सुटले तेही चांगलं कमी करून घेऊयात. वरचं जे चिकनचं आवरण आहे ते चांगलं असं खरपूस झालं पाहिजे, तोपर्यंत चांगलं परतवून घेतलं. वरून थोडीशी अजून कोथिंबीर घातली. एकदा पुन्हा चांगलं मोठ्या आचेवर परतल्यानंतर आता ताटावरचं गरम पाणी घातलं आणि गरम पाणी घालून एकदा तळापासून हलवून घेऊयात. आणि आपल्याला जेवढं सूप हवं आहे किंवा चिकन जेवढं शिजेल तेवढं अजून ही पद्धत आपण 2 ते 3 वेळा करूयात. तर आत्ताच अगदी दाटसर असं सूप झालं आहे. अजून हा सूप कमी आहे म्हणून आपण ताटावर पुन्हा झाकण ठेवून चिकन शिजेल असं 2 ते 3 वेळा ही पद्धत करूयात. तर ताटावर अजून पाणी ठेवलं. हे पाणी गरम झाल्यानंतर पुन्हा चिकनमध्ये घातलं आणि जेवढं सूप हवं होतं तेवढं सूप वाढवून घेतलं गरम पाणी घालून. आणि आता मध्यम आचेवर चिकन शिजतं आहे तोपर्यंत इथे मसाला भाजून घेऊयात. तर दुसऱ्या शेगडीवर, दुसऱ्या बर्नरवर चिकन शिजते. इकडे या बर्नरवर मी इथे जाळी ठेवून घेतली. यात मध्यम आकाराचे 3 कांदे आणि अर्धी वाटी ओल्या नारळाचा तुकडा घेतला. ओले नारळ नसेल तर तुम्ही सुके खोबरेही घेऊ शकता. आणि हे कांदे म्हणाल तर एक 250 ग्रॅम एवढे हे 3 मध्यम ते मोठे कांदे आहेत. आणि ओले नारळ इथे मी 100 ग्रॅम एवढे घेतले आहे. सुके खोबरे घेत असाल तर एक 70 ते 80 ग्रॅम एवढे घेऊ शकता किंवा किस घेत असाल, सुके खोबरे किसून घेत असाल तर अर्धी वाटी एवढे सुके खोबरे किसलेले घेऊ शकता वाटीच्या प्रमाणात. आणि ओली नारळाचा तुकडा 100 ग्रॅम एवढा
सुके खोबरे 80 ग्रॅम असं सुक्या खोबऱ्याचं आणि ओल्या नारळाचं बरोबर असं प्रमाण असलं तर रस्साही फार चविष्ट आणि अजिबात तेलकट होत नाही. तेवढाच रस्सा स्वाद लागतो खायला. ओले नारळ नसेल तर सुके खोबरे घेऊ शकता. आता मी खोबऱ्याचेही असे काप करून थोडंसं तेलात खरपूस होईपर्यंत भाजून घेतले. खोबरे लवकर जळते. ओले नारळ का होईना तरीसुद्धा वरचं साल लवकर काळसर होतं आणि आतमध्ये पांढरट आणि कच्चं राहतं, म्हणून मी असे काप करून घेतले अ, भाजलेल्या खोबऱ्याचेही आणि कापसुद्धा तेलात थोडंसं तांबूस रंग येईपर्यंत पुन्हा काप भाजले. अजून पोहे खाण्याचा अर्धा चमचा एवढे तेल घातले आणि भाजलेला कांदाही आता तेलात परतवून घेऊयात. तर यातच अजून 2 हिरवी मिरची घातली. मिरचीही चांगली आता यात डाग पडेपर्यंत भाजून घेऊयात. कांदाही थोडासा तेलात असा परतला गेला आणि मिरचीला हे डाग पडले की तव्यावरच मी इथे बाजूला करून घेतलं. त्यानंतर यात धने घातले. तर धनेही मी इथे एक 3 चमचा एवढे धने घेतले आहेत. धने तुम्ही थोडेसे तेल टाकूनही भाजू शकता, पण इथे तेलाचाच तवा आहे म्हणून मी जास्त तेल नाही घातले आणि खमंग असा सुगंध यायला लागला की तेव्हा धनेसुद्धा यातच बाजूला केले आणि यावरच तिळा घातल्या. तिळा धन्यांसोबत चांगल्या भाजून निघतात म्हणून धन्यांवरच तिळा घालून पुन्हा चांगलं हे मंद आच करून सगळं मिक्स करून भाजून घेतलं. तर 2 चमचा एवढे तिळा घेतले आहेत. तिळाही चांगल्या चटचट होऊ लागल्या तेव्हा यातच आले आणि लसूण घातले. तर इथे मी आपण अर्धा इंच आलंही सुरुवातीला घेतलं होतं. तर 1 किलोच्या वरती चिकन आहे म्हणून मी इथे 1.5 इंच आल्याचे तुकडे करून घेतले आणि 2 लसणाच्या गाठी घेतल्या. म्हणजे वजनी म्हणाल लसूणसुद्धा एक 40 ते 45 ग्रॅम एवढा लसूण घेतला. यातच आता देठासहित कोथिंबीर घातली आणि गॅसची आच मंद करून आता पुन्हा अर्धा ते 1 मिनटं हे भाजून घेऊयात. आता मी गॅस बंद केला. गरम तव्यावर अजून 1 ते 2 मिनटं असाच मसाला ठेवला आणि आता हा मसाला काढून घेऊयात. जास्तही धने, तीळ, खोबरे जाळायचे नाही, तर अगदी तांबूस रंगावर भाजून हे काढून घेतलेत आणि मसाला थंड झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात घालून वाटण करूयात. तर आपण तिथे पेस्ट केली होती लसूण कोथिंबीरची, त्याच भांड्यात मी पुन्हा हा मसाला घातला आणि यातच 2 चमचा एवढा कांदा लसूण मसाला घातला वाटण्यासोबतच. पाणी घालून आता बारीक असे वाटण तयार करून घेऊयात. नसेल कांदा लसूण मसाला तर थोडासा साठवणीचा मसाला घालूनही वाटण तयार करून घेऊ शकता, पण कांदा लसूण मसाल्यामुळे अजूनच चटकदार आणि झणझणीत असा हा चिकन रस्सा होतो. आता चिकनकडे वळूयात. तर चिकनही शिजले होते. मगाशीच मी गॅस बंद केला आणि आता कढईवरचे झाकण काढून घेतले. तर हे पहा चिकनचा सूपही अगदी दाटसर आणि पिवळा धम असा निघाला आहे. चिकन कितपत शिजलं ते पाहूयात. तर हे पहा अगदी चिकनची फोड वेगळी होत आहे. इतपत चिकन चांगले शिजले आहे आणि सूपसुद्धा हा फार चविष्ट असा होतो. गावरान चिकन आहे, थोडासा शिजायला वेळ घेतो म्हणून मंद आचेवर चिकन शिजवायचे, पण कुकरला न लावता असं टोपात किंवा कढईतच हे चिकन शिजवायचे. उकळी आल्यावर गॅस मंद आचेवर करायचा आणि झाकण ठेवून चिकन शिजू द्यायचे. बरोबर असं हे चिकन शिजतं. आता पुन्हा त्याच कढईमध्ये मी यातील चिकन काढून घेतलं. कढई मोठी आहे आणि चिकनही जास्त म्हणून मी हीच कढई ठेवली. दुसरं मोठं भांडं असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्यातही बनवू शकता. आता यात मोठा अर्धा चमचा एवढे तेल घातले. वजनी म्हणाल तर एक 50 ते 60 ग्रॅम एवढे तेल आहे. जर तुम्हाला अजून तर्रीदार हवं असेल तर तुम्ही एक 70 ते 75 ग्रॅम एवढं तेल घेऊ शकता, पण गावरान चिकन आहे आधीच चरबी असते म्हणून मी अगदी 50 ते 60 ग्रॅम एवढंच तेल घातलं. सुरुवातीलाही आपण शिजवतानाही तेल घातलं आहे आणि आता तेलात एक तमालपत्र घातलं, वाटण घातलं आणि वाटणासोबतच मिरची पावडर, थोडासा अर्धा चमचा एवढा चिकन मसाला घालून चांगलं वाटण परतवून घेतलं. त्यानंतर यात 2 चमचा एवढा चिकन सूप घातला. चिकन सूप घातल्यावर मंद आचेवर अजून हे प्रमाण कमी होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत आणि चांगला रंग बदलेपर्यंत मंद आचेवर परतवून घेतलं आणि तेल वेगळं झाल्यावर मग यात चिकनच्या फोडी आणि सूप घातला. आता एकसारखं आता मिक्स करून घेऊयात. आपण मंद आच केली होती, आता मात्र गॅसची आच मोठ्या आचेवर करायची आणि मोठ्या आचेवर करून हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात. मसाला चांगला चिकनच्या फोडींमध्ये कोट झाला पाहिजे, एकजीव झाला पाहिजे तोपर्यंत मिक्स केला. आता यात मिक्सरच्या भांड्यात वाटण करून घेतलं होतं, त्यातच पाणी घालून चांगलं हे आता वाढवून घेऊयात हा रस्सा. आता मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आणि ज्या भांड्यात आपण चिकन काढून ठेवलं होतं त्या ताटातच गरम पाणी घालून यात ॲड केलं आणि जेवढा चिकन रस्सा हवा आहे तेवढं मी वाढवून घेतला. तर हे पहा इतपत असा हा दाटसर ठेवला आहे, जास्त घट्टही नाही किंवा खूप जास्त पातळही नाही.
आता उकळी फुटते, पहिली उकळी फुटल्यावर यात चवीनुसार मीठ घालूयात. मीठ आपण आधी लावून घेतले होते म्हणून अंदाजाने आणि बेताने मीठ घालायचे. मीठ घातल्यावर एकदा पुन्हा ढवळून घेऊयात. चांगलं मीठ यात मिक्स करून घेतलं आणि पुन्हा याला एक खळखळ अशी उकळी येऊ देऊयात. चांगली आता खळखळ उकळी आली आहे. आता गॅसची आच अगदी मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर अजून 2 ते 3 मिनटं हा रस्सा असाच ठेवला. त्यानंतर आता वरून घालूयात भरपूर चिरलेली कोथिंबीर आणि गॅसची आच बंद करूयात. गॅस बंद केल्यानंतर अगदी चमचमीत, झणझणीत, चटकदार असा आपला गावरान कोंबड्याचा चिकन रस्सा तयार आहे. गरमागरम चिकन रस्सा सर्व्ह करूयात. 1 किलो चिकनचा हा रस्सा एक 5 ते 6 लोकांना बरोबर होतो. 6 लोकांना एकदम परफेक्ट असा हा चिकनचा रस्सा होतो. एकदा या पद्धतीने करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. गावरान चिकन रस्सा आहे. कधीही कितीही खाल्लं तरी टेस्टीच लागतं. अगदी झणझणीत, चटकदार आणि भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी हा रस्सा मस्त लागतो. तुम्ही कुठलीही भाकर घ्या, ज्वारीची, बाजरीची, पण मी ती ज्वारीची भाकरी बनवून घेतली, फार टेस्टी. तर चिकनही पाहू शकता, अगदी मस्त असं झालं आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपी भेटूया. धन्यवाद.